हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. राज्यसेवा पूर्वपरीक्षा फर्स्ट आन्सर की आली आहे. त्याच्यानुसार आपण जे काही संभाव्य उत्तर दिली होती 15पैकी 14 ही आयोगाच्या आन्सर कीनुसार मॅच होत आहेत. त्यामुळे आपण दिलेली इन्फॉर्मेशन डेटा ही योग्य आहे. आता मात्र एका प्रश्नाचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे हा GDIचा. ह्याच्यानुसार मात्र आपलं उत्तर वेगळं येतं आहे, पण सेकंड आन्सर कीनुसार हे उत्तर आयोगाने चेंज करणं अपेक्षित आहे. त्याचं उत्तर देतो तुम्हाला, रिझन देतो काय ते. प्रश्न आहे GDIचा. आता आयोगाने जे उत्तर दिलंय अ आणि ब दोन्हीही बरोबर, हे आयोगाचं आत्ताचं उत्तर आहे. पण पहिले विधान ज्यावेळेला आपण बघतो ह्याच्यामध्ये हे आता असं जाणीवपूर्वक का मार्किंग केलं बघा, हे बऱ्याच जणांना झेपणार नाही, कन्फ्यूज वाटेल. आपण जे फार छोट्या गोष्टीला पकडतो ना, की नेमकं डायमेन्शन्स काय, इंडिकेटर्स काय. बरं, डायमेन्शन इंडिकेटर्स हे जे ओरिजिनल वेबसाईट आहे UNDPची त्याच्यावर ते कीवर्ड्स वापरलेत, पण इथं आयोगाने फॅक्टर घटक हा शब्द वापरला आहे. ठीक आहे, म्हणजे ना डायमेन्शन आहे ना इंडिकेटर आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर जनरल व्हेग स्वरूपात काढायचं म्हणलं तर तीही पॉसिबिलिटी त्याच्यात निघू शकते. म्हणजेच इथं आता आपण जे उत्तर दिलं होतं ॲक्च्युली दोन्ही चूक दिले. त्यातल्या त्यात जर सेकंड आन्सर कीनुसार आयोगाने थोडंफार उत्तर बदलायचा प्रयत्न केला तर दुसरं उत्तर निघू शकतं. ते मी तुम्हाला इथं प्रूव्ह करून दाखवतो. म्हणजे हे तर कन्फर्मच आहे की दोन्ही चुकीचेच आहेत, ह्याच्यात काही विशेष नाही. आपण ह्या उत्तरावर ठाम आहोत. शेवटी आता आयोगाने मागच्या काही प्रश्नामध्ये असाच गोंधळ घातला होता आणि सेकंड आन्सर कीनुसार त्याचं उत्तर चुकीचंच ठेवलं होतं. शेवटी तो आयोगाचा निर्णय. पण आपण फॅक्ट्सला फॅक्ट, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणलं पाहिजे. तर तसं हे उत्तर आपण जे दिलंय त्याच्यावर आपण ठाम आहेत, कारण ते चुकीचंच आहे. आता मात्र सेकंड उत्तर बरोबर येण्याची पॉसिबिलिटी काय ते एक बघू आपण. पहिलं उत्तर क्लिअर कट. पहिला पर्याय लिंग आधारित मानव विकास निर्देशांक म्हणजे GDI ही माहिती पाहिजे तुम्हाला. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स हे इथे दिलं आहे. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स हा आरोग्य, शिक्षण हे दोन पॅरामीटर आहेत का त्याला लागू आहेत का, आहेत हे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सचेच आहेत. पण त्याच्या पुढं मात्र बघा आता सबलीकरण आणि श्रम बाजार हे कोणाचे घटक आहेत, तर हे GIचे आहेत. म्हणजे तुम्हाला आता इथं दोन गोष्टी माहिती पाहिजेत, एक म्हणजे GDI आणि दुसरं म्हणजे GI. ॲक्च्युली तिथं डायमेन्शन्स हा शब्द वापरला जातो. सो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सचे डायमेन्शन किती, 3 आहेत: हेल्थ, एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. GIचे डायमेन्शन्स कोणकोणते आहेत, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, एम्पॉवरमेंट, लेबर मार्केट. आता हे मी लिहिले म्हणून आहे, मी ते इथं तुम्हाला ओरिजिनल सोर्स दाखवतो. हा UNDPचा सोर्स आहे. GIचा हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट 3 डायमेन्शन्स त्याच्या आधारावर आहे. सेम GDIचा हा सगळा सोर्स आहे. त्याच्यामध्ये हेल्थ, एज्युकेशन आणि इन्कम हे शॉर्टमध्ये ते लिहिलेलं आहे. या इकडं विषय काय, पहिल्या ऑप्शनमध्ये आयोगाने काय गोंधळ घातला आहे, एक तर सेंटर पॉईंट GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. आणि मग आता ह्याचे पॅरामीटर देताना 4 पॅरामीटर इथे मेन्शन केलेले आहेत. त्या 4 पैकी 2 GDIचे आहेत आणि 2 GIचे आहेत. त्यामुळे हे वाक्य कम्प्लिटली चुकीचं ठरतं, विषयच येत नाही. कारण GDI संदर्भातील सगळे पॅरामीटर मॅच होत नाहीत. पहिला वाक्याचा भाग हा कम्प्लीट चुकीचा आहे, त्यामुळे हे उत्तर येऊ शकत नाही. दुसरं ब जे आहे इथं आता वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो का, तर इंडिव्हिज्युअल ज्या वेळेला आपण हे स्टेटमेंट विचारात घेऊ इरिस्पेक्टिव्ह ऑफ GDI और GI, म्हणजे GDI आणि GI सोबत कुठलाही संबंध न लावता इंडिव्हिज्युअल हे विधान जर विचारात घेतलं तर स्टेटमेंट इज करेक्ट. पण इथं प्रश्नात काय केलंय, वरील 4 घटक असं विचारात घेतलंय. आणि मग वरील 4 घटक जे तुम्ही दिलेत म्हणजे आयोगाने दिलेत तर ते ना GDIचे पूर्ण आहेत ना GIचे पूर्ण आहेत. म्हणजे ही कुठंच काय ह्याला ताळाला मिळेल नाहीये. मग तुम्ही हे जर असं इथं वाक्य दिलं असतं की काय, सरळ अशा घटकांचा विचार केल्यामुळे किंवा ते घटक परत इथं मेन्शन केले असते आणि मग म्हणलं असतं की स्त्री पुरुषातील असमानता मानवी विकासावर प्रतिकूल परिणाम करते, तरीही मग आपण ते ॲक्सेप्ट केलं असतं. आणि मग इथं फक्त ब बरोबर विधानाला स्कोप होता की यस हे विधान आयोगाने बरोबर दिलं असतं किंवा हा पर्याय तर आपण ते एक वेळा ॲक्सेप्ट पण केला असता, जर इंडिव्हिज्युअल ह्याला कन्सिडर केला असतं. कारण बघा इथून हे जर नाही ह्या 4 घटकाचा इथून जर विधान म्हणलात तर हे बरोबर येतं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुम्हाला की जणाला पटतं नाही पटतं आय डोंट नो, पण ही रिॲलिटी आहे सेकंड स्टेटमेंटबद्दल. पण पुन्हा आता आयोगाने काय केलं, क्लिअर कट वरील 4 घटक म्हणलंय आणि मग वरील 4 घटकाचा कुठेही एका इंडेक्स सोबत ताळाला मिळेल लागत नाही. सो पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि त्यालाच रिलेव्हन्स इथं मांडलाय, त्यालाच रेफरन्स म्हणून गृहीत धरलाय, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं आणि म्हणून ह्याचं उत्तर येतं अ आणि ब दोन्हीही चूक. असा इथून एकंदरीत गोंधळ आहे. क्लिअर. ह्या अशा गोष्टी आपल्याला ह्याच्या आधीही आयोगाच्या बऱ्याच प्रश्नामध्ये आढळून आलेल्या आहेत. इव्हन ते सेंटर सेक्टर आणि सेंटर स्पॉन्सर स्कीम रिसेंट उदाहरण घ्या, ते सेकंड कीनुसार सुद्धा आयोगाने चुकीचंच ठेवलेलं आहे. त्यामुळे तो कम्प्लिटली आयोगाचा अधिकार आहे. पण इथं आपण ह्या गोष्टी क्लिअर कट चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणलं पाहिजे, असा हा सगळा प्रकार आहे. होप सो तुम्हाला कळाला. आता याच्यात आपण बघू काय पाठवता येईल, काय करता येईल. आणि आयोगाने तर 100% हे तर उत्तर अपेक्षितच नाहीत. त्यामुळे माझ्यामध्ये सेकंड आन्सर कीनुसार डेफिनेटली 100% उत्तर चेंज व्हायला पाहिजे आणि ते चेंज झालं तर 4च अपेक्षित आहे. आणि मग आता आयोगाने परत काय कॅन्सलही करेल नाही तर अजून काय करेल तो निर्णय त्याचा आहे.
आता याच्यात इथं हे सोर्स मी तुम्हाला ह्याच्यात टाकतो टेलिग्रामवर. ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे सगळे उत्तरं ते त्या वेळेला व्यवस्थित दिलेले आहेत. इव्हन मला तुम्हाला हे एक सांगायचं आहे की छोटे छोटे जे बारकावे असतात ना, हे बऱ्याच मुलांना नको वाटतात किंवा किचकट वाटतात. याचं उत्तर घ्या ना, दर हजारी 30 जे आपल्याला कमी करायचं होतं ते 30% म्हणजे फक्त टक्के टाकलं आणि उत्तर तिथं चुकवलं. बऱ्याच जणांना असं वाटतं ना आपला अर्थनीती पॅटर्न किंवा क्वेश्चन फारच बारकावे असतात, फारच चुकवतात. इव्हन राज्यसेवेला सुद्धा तो पॅटर्न फॉलो होतोय. अशा छोट्या गोष्टी आयोगाने चेंज केलेल्या आहेत. सो आपल्या अभ्यासाची थोडी लेवल वाढवावी लागेल, कारण असा गोंधळ आयोगाने घातला म्हणून माझा रिझल्ट गेला, एक क्वेश्चन गेला, 1 मार्क गेला. याच्यापेक्षा आपण अभ्यासात अशा लेवलला करायचा की 1-2 क्वेश्चन असे जर काही गोंधळात मागे पुढे झालेच तरी आपण टिकलो पाहिजे. एकमेव ह्याच्यावर कन्क्लुजन आपल्याला म्हणता येईल. बाकी अजून काय असेल तर पुढे मी याच्यावर व्हिडिओ बनवलेच, बघू आपण काय होईल ते. चलो, सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.